गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला, आपली स्कूल भरलेली आहे आता. तर आपण करणार आहोत आज मेथीचे पराठे. तर बघा, मी त्यासाठी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आणि ही कोथिंबीर, बारीक एक छोटा कांदा घेतला आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि बघा, तर मी आता लसूण पण घेणार आहे बरं का. लसूण मी आता मिक्सरला छान असा फिरवून घेणार आहे. तुम्ही म्हणणार आहे हे हात कशाचे भरलेले आहेत, तर मी इथं पिठं काढून ठेवलेले आहे. थोडंसं इथं आपलं ज्वारी आणि बाजरीचं पीठ असतं ना, ते थोडंसं घ्यायचं. मी मिक्स दळलेलं आहे म्हणून मी एकच भुबुला घेतलेला आहे थोडासा. आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि हे थोडं चणा डाळीचं पीठ आहे. तर मी सर्व प्रकारची पिठं घेतलेले आहे. आता ही मिरची ना मी छान अशी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता मिक्सरला छान असं फिरवून घेते बारीक. त्यात मी थोडं जिरं पण टाकलेलं आहे बरं का. जिरं आणि आपलं ओवा पण घेतलेल्या आहेत मी थोड्या, त्या पण टाकायच्या आणि मिक्सरला गार छान असं फिरवायचं. आता किती छान हिरवीगार ही मेथी असते ना या दिवसाची. तर म्हटलं जाऊ दे, रोज रोज मेथीची भाजी खाऊन पण कंटाळा येतो. बघा, मी असं छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता मस्त कोथिंबीर कट केलेली आहे. आता इथे टाकून घेते मी आणि हा कांदा पण टाकून घेणार आहे. आता मस्त मेथी अशी कट करून घेऊया. आता आपण मेथी, कोथिंबीर आणि सगळं टाकून घेतलेलं आहे, कांदा वगैरे. आता चवीचं मीठ आणि महत्त्वाचं मीठ टाकून घेऊयात, आपल्याला लागेल तेवढं. आणि हिरवी मिरची वगैरे तुम्ही तर पाहिलं, जिरं वगैरे टाकलेलं होतं ते ठेचा, तो पण टाकून घेऊया. आता छान असं याला मिक्स करून घेऊ. आणि हो, तर बघा, मी रात्री ही पालकाची भाजी केलेली होती. हे बघा, इतकी छान लागत होती ना रात्री. मस्त खाऊन पिऊन एवढी उरलेली आहे, शिल्लक राहिलेली आहे. तर मी काय करणार, ती भाजी टाकून देणार नाही, तर मी ती भाजीसुद्धा याच्यात टाकणार आहे. तर बघा बरं का, तर तुम्ही कुठलीही, पालकाचीच नाही तर तुम्ही कुठलीही भाजी उरली तर ती अशी टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये, कारण वाया पण जात नाही आणि चांगलं पण लागतं. तर बघा, असे मिक्स छान असं करून त्याचा गोळा तयार करून घेऊयात. आणि थोडं थोडं आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. तुम्हाला मी ती मगाशी पालक आणि शापूची मिक्स भाजी दाखवली ना, ती याच्यात टाकली ना आपण. त्याचा जर का व्हिडिओ बघायचा असेल किंवा रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. कोणाकोणाला बघायची आहे त्याची रेसिपी, तर आपण ती भाजी करू. तर पटापट लवकर कमेंट्स करा. ज्याचा पहिले कमेंट्स आली त्याच्यासाठी लवकर बनवली जाईल ती भाजी. तर पटापट सांगा मला. आपला गोळा तयार झालेला आहे बरं का. आता याला लाटताना गोलच आपल्या चपात्या कशा गोल येतात, गोलच करतो. पण हे लाटताना गोलच येतील असं नाही, कारण याच्यात कांदा पण असतो आणि या मेथीच्या काड्या वगैरे पण असतात ना, त्यासाठी गोल येतच नाही. कारण कारण गोल येणं शक्यच नाही, कारण याच्यात कांदा वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे लाटताना ते वाकडं तिकडंच होतं. आणि असंही आपण खाताना वाकडं तिकडं करूनच खाणार आहे आणि बाहेर टाकताना तर गोलच जाणार आहे का? नाही. तर मग एवढा विचार कशाला. आपण नसतंच करायचं, मस्त छान जसे आले तसे आणि खायचे गरमागरम, मस्त तूप लावून शेकायचे यांना. आणि
गोल जर बघायला गेलं तर मग चपात्याच खाव्या लागतील. आणि जरा तिरकस वाकड्या तिकड्या झाल्या तर मग हे मेथीचे पराठे बनवायचे, कारण ह्याच्यात कांदा वगैरे सगळं असतं आणि चवीला पण छान लागतं. तर मग बघा, तुम्हाला गोल बघायची का चव बघायची, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. तर चला, आपण आता मेथीचे पराठे करणार आहोत. चला, आता हे पीठ तुम्हाला दिसणार नाही कारण मी एका साईडला ठेवलेलं आहे. आता लाटून दाखवते. आता तावा ठेवलेला आहे आणि हे तूप घेतलेलं आहे मी. तर चला, हे असं दोघी बाजूने पीठ लावून घेतलेलं आहे मी. असे 2 गोळे घेतलेले. 2 गोळे घेतल्यानंतर असं तेल लावून घ्यायचं. परत ना थोडंसं पीठ टाकायचं. असं केलं का असं करून घ्यायचं. तर चला, छान असं लाटून घेऊयात आता. दिसतंय का तुम्हाला? मला कमेंट्स करून सांगा बरं का. आणि जास्त जोर देऊन नाही लाटायचं हे, कारण अलगद लाटायचं, कारण ते मग ते पाटाला चिटकतं मग खाली. हे पोळपाट असतं ना आपलं, त्याला चिटकतं मग ते. तर कोण कोण करते असे पराठे, मला कमेंट करून सांगा. कोणी कोणी केलेले आहे, मस्त लागतात. आपण आता ताव्याला छान असं तूप लावून घेऊया. ते थंडीचं गोठतं ना. हे बघा, आता जरा तावा तापायला वेळ लागला ना तर लगेच ते खाली चिटकतं. तर त्याला पीठ लावत राहा. हे बघा, असा आलेला आहे हा पराठा. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, गोल येईलच याचा. हे नाही म्हटलं, कारण त्यात आपण हे सामान टाकलेलं असतो सगळा, मग ते गोल नाही येते बघा, कारण अलगच लाटावं लागतं त्याला जरा. हे बघा, असं तुटतं ते. दोघीकडनं मस्त तूप लावलेलं आहे आपण. आता त्याला छान असं शेकून घेऊया.
तर बघा आपला पराठा असा झालेला आहे. तर बघा कसा दिसतोय, मस्त ना. तर आता याला टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात. तिळीची चटणी असते आपल्या घरात, त्याच्यासोबत खाऊ शकतात, किंवा शेंगदाण्याची चटणी असली तरी त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात. आणि इतका सुगंध वास दरवळतोय ना मेथीमुळे, खूपच छान. तर तुम्ही मध्येच अलाराम वाजला, त्याला पण मेथीचा वास आला वाटतं, मेथीच्या पराठ्याचा. तो पण जेवायला आलेला आहे. तोपर्यंत तुम्ही लवकर जेवायला या बरं का, आस्वाद घ्यायला या. चला बाय बाय.